फोटो असा आहे, तर तुम्ही अशीच लावू शकता। ठीक आहे, तर आता फोटो काय आहे ते बघा। नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्ही थंबनेल आणि टायटल वरून बघितला असेलच काय आहे तो। तर आज मकर संक्रांत आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या। आणि मी गेलेलो जिओ स्टुडिओजला, जे की BKC ला आहे। तर तिकडे डॉक्टरांचा इव्हेंट होता, तर आम्हाला तिकडे इन्व्हाइट केलेलं। म्हणजे आम्ही ज्या प्रोडक्शन मध्ये काम करतो ते तुम्हाला सांगू शकत नाही, आणि प्रोग्राम काय होता ते पण नाही सांगू शकत। तर तसा तर त्याने आम्हाला म्हणजे सांगितलेलं की तिकडे इन्व्हाइट व्हायला। तर आम्ही तिकडे गेलेलो आणि सलग 2 दिवस हा इव्हेंट होता। तर तिकडे गेल्यानंतर म्हणजे बाहेरगावचे म्हणजे अदर कंट्रीजचे डॉक्टर्स आलेले तिकडे, म्हणजे आणि तिकडे त्यांचा इव्हेंट होता, दरवर्षी असतो। तर त्यासाठी इन्व्हाइट केलेलं। त्याच्यामध्ये खूप म्हणजे असे कल्चरल इव्हेंट्स असतात आणि खूप म्हणजे असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात डॉक्टर लोकांसाठी। तर तिकडे इन्व्हाइट होतं आम्ही, आणि तिकडे आम्हाला गिफ्ट्स भेटले आणि ते आम्हाला जिओने दिले। तर ते गिफ्ट तुम्हाला मी आता दाखवतो। तर मी आता म्हणजे आता आपण बघतोय की AIचा म्हणजे फीचर जो चालू आहे, म्हणजे AI चालू आहे। तर तसे AIचे फोटो मला तिथे काढून दिले। आता हे कोणतं कॅरेक्टर आहे ते मला माहिती नाही, पण मी 3 कॅरेक्टर्स मध्ये आम्हाला त्यांनी फोटो काढून दिले, ते तुम्हाला मी दाखवतो। माझा चेहरा आहे, त्यामुळे तिकडे स्क्रीनच्या समोर उभं राहायचं होतं आणि मग त्याच्यानंतर हे फोटो असे बनवून येतात आणि लगेच ते लोक प्रिंट काढून देतात। हे एक कॅरेक्टर आहे। तर हे मला तर माहित नाही काय आहे, पण तुम्हाला माहिती असेल तर सांगा काय आहे, म्हणजे कोणतं कॅरेक्टर आहे, किंवा सिरीज आहे का काय, पिक्चर मूवी आहे कोणती, तर त्याच्यामधलं कोणतं कॅरेक्टर हे सांगा। हे एक आहे, अजून हे दुसरं आहे, हे बघा, त्याच्यात पण माझा चेहरा आहे, दिसतोय चेहरा थोडाफार। हा कोणता कॅरेक्टर आहे पण सांगा। आणि अजून एक तिसरा आहे, तो पण दाखवतो। तर असे 3 कॅरेक्टर मध्ये फोटो काढले। नंतर एक आपण VFX करतो ना, म्हणजे ग्रीन स्क्रीन वगैरे, तर तसं होतं, पण तिकडे ग्रीन स्क्रीन नव्हती, फक्त फोटो क्लिक करायचे होते आणि आपल्याला जी प्लेस पाहिजे, म्हणजे ताजमहल, परत ताज हॉटेल आपल्या मुंबईचं, परत अजून काय काय होतं, आपला बोरिवलीचा पॅगोडा, आणि बाहेरगावच्या कंट्रीजमधले अनेक म्हणजे चांगले चांगले स्पॉट्स होते। तर त्याच्यासमोर तुम्ही तुमचे फोटो मॉर्फ करू शकता, म्हणजे असे दाखवू शकता की तुम्ही तिथे उभे आहात। पण तसा एक फोटो त्यांनी काढला, हा बघा असा। तर हे मी सिलेक्ट केलं आपल्या CSTचं ताज हॉटेल। तर हे तसं आहे, आणि मागे कॅलेंडर आहे 2025चं, ठीक आहे। आणि हे पण कॅलेंडरच आहे, आणि हे कॅलेंडर आपण टेबलवर ठेवू शकतो। हे असं ओपन होतं, ठीक आहे। तर हे असं ओपन होतं आणि मग आपण असं हे टेबलवर ठेवू शकतो। तर ह्याच्यावर सुद्धा फोटो आहे, हा बघा, हा पूर्ण असा आर्टिस्टिक फोटो आहे, म्हणजे असं वाटतं चित्र काढल्यासारखा फोटो आहे हा। पण हा पण त्यांनी मोबाईलवरच फोटो काढला आहे मोठ्या टॅबवर, आणि नंतर हा एडिट करून त्यांनी ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या फार्मसीच्या कंपन्या आहेत, म्हणजे ह्या गोळ्या वगैरे आपण ज्या टॅबलेट्स खातो, औषधं खातो, त्यांच्या जे ह्या कंपन्या आहेत, ह्याच्या फक्त त्यांच्या ॲडव्हर्टाईजसाठी हे कंपन्यांची नावं वगैरे आहेत, ठीक आहे। आणि हे आहे
आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती मी तुम्हाला शेवटला दाखवतो. ती आता इथे आहे, हे बघा हा बॉक्स जो दिसतोय ती. पण आधी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवून घेतो. आणि तिथे एक क्विज होतं, म्हणजे एक छोटीशी कॉम्पिटिशन होती. त्यांच्याकडे असं ABCD मध्ये म्हणजे आपले ABCD असतात ना, तसं पूर्ण ABCD म्हणजे कुठलेही शब्द होते त्याच्यातली त्यांनी बाजूला दिलेली नावं, म्हणजे काय म्हणतात ती मेडिसिनची नावं तिथे होती. म्हणजे आता समजा जिथे वेलकम लिहिलंय, उदाहरणार्थ वेलकम लिहिलंय, तर त्या शब्दांमध्ये वेलकम हा लाईन मध्ये कुठे येतो हे शोधून त्याला सर्कल करायचंय असं पूर्ण वेलकमला. ठीक आहे, तर तसा क्विज होता आणि ते 5 शब्द होते आणि 5 शब्दांमधले 4 तरी करायचे, कारण 5वा नव्हताच हे मला शेवटला समजलं. मी जेव्हा 4 सोडवले तेव्हा मला 5वा समजलं की हा 5वा नाही आहे त्याच्यामध्ये. तर असं सोडवलं आणि मग नंतर त्यांनी मग हा पेन दिला. आता हा पेन कसा आहे ते बघा, असा बॉक्स आहे. हे पण फार्मसीचीच कंपनी आहे, म्हणजे गोळ्या बिळ्यांची. तर त्यांची ॲडव्हर्टाईज म्हणून लोकांपर्यंत ते देतात. तर आता असा हा पेन आहे आणि पूर्ण ब्लॅक पेन आहे, चांगला आहे, छान आहे, एकदम भारी वाटते, प्रीमियम वाटते. असं आहे, असा पेन आहे, खूप छान आहे, आवडलाय. ठीक आहे, तुम्हाला हवा असेल ना तर मला सांगा की मला पाहिजे, मी तुम्हाला देईन. ज्याला पाहिजे त्यांनी सांगा की मला पाहिजे, मी देईन. कमेंटमध्ये सांगा की मला पाहिजे, मग मी तो देईन. आता ज्याचा मेसेज येईल त्याला देणार मी, ज्याचा नाही येणार तो हा पण पेन ज्याला हवा आहे त्यांनी मेसेज करा किंवा कमेंट करा. हा पण खूप छान आहे बघा, मस्त आहे एकदम. खूप इंटरेस्टिंग आहे. आता बघा असं होतं. तर असा हा पेन आहे. तो कसं त्याला झाकण होतं पुढे, याला फिरवला की हे बाहेर येते. असा पेन आहे. ठीक आहे, आता मेन गोष्ट तुम्हाला दाखवतो आणि ती मला खूप आवडली. कारण मी फर्स्ट डेला गेलो तेव्हा त्यांनी ह्या गोष्टीसाठी फोटो घेतला, ह्या गोष्टीसाठी. आणि त्यांनी मला एक कुपन दिलं आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या भेटेल हे, म्हणजे आज नाही मिळणार, आज तुमचा फोटो काढलाय पण हे उद्या मिळेल. तर हे कुपन घेऊन तुम्ही उद्या इथेच या काउंटरला भेटा. तर असं मला त्यांनी सांगितलं आणि मग मी तिथे गेलो आणि ते कुपन दाखवलं तर भेटलं. आता ते काय आहे ते तुम्हाला आवडेल आणि मला पण ते खूप आवडले, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला आता एक्सप्लेन करून दाखवतो. दिसलं नाही ना. तर ही आहे एक फ्रेम, जी तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता, इथे अशी लावू शकता, अशी नाही लावू शकत कारण फोटो असा आहे. तर तुम्ही अशीच लावू शकता. ठीक आहे, तर आता फोटो काय आहे ते बघा. बघितलं, तर मी याच्यामध्ये काय काय ते तुम्हाला मी सांगतो. सर्दी झाली, जरा आवाज जरा माझा ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, तर इथे माझा फोटो आहे ऑफकोर्स, आणि ही पण मेडिकल किंवा गोळ्यांची कंपनी आहे. ठीक आहे, ते आपण सर्च करूया नंतर. मी तर आता काही सर्च केलं नाही, मला ब्लॉग बनवायचा होता. तर इथे आहे गेट ऑफ इंडिया, इथे आपली लोकल. ठीक आहे, इथे आहे एरोप्लेन, इथे आहे जेवण, जे जेवणाची थाळी आहे. ठीक आहे, हे आहे बँड्रा स्टेशनचं बोर्ड आणि हे आहे शाहरुख खान. ठीक आहे, आणि हे आहे वडापाव, चहा, परत मुंबईचा डबेवाला. ठीक आहे, आपली फेरी
जी CSTला असते किंवा तुम्ही दुसरीकडे कुठे पण बघितलं असेल बोरवली CST फेरी म्हणजे बोट. आणि हे काय आहे, ही टॅक्सी आहे आणि हे चर्चगेट स्टेशन आहे आणि लोकल तुम्हाला दाखवली. ठीक आहे. आणि ते टॅक्सीच्या खाली काय लिहिलं आहे, काली पिली की सवारी. ठीक आहे, शहर. आणि हा आहे काय बोलतात, क्रिकेटचं स्टेडियम आणि तिथे सचिन सचिन असं म्हणून ओरडल्या जाणारी माणसं दाखवत आहेत. ठीक आहे. आणि हा आहे बँड्रा वर्ली सी लिंक आणि इथे आहे आमची मुंबईचं लिहिलेलं आणि इथे रिक्षा आहे. ठीक आहे. आणि इथे खाली दिले फॅशन स्ट्रीट म्हणजे FS आपलं जे CSTला आहे ते आपण कपडे वगैरे घ्यायला जातो ते. ठीक आहे. आणि हे एंटरटेनमेंट. ठीक आहे, त्याचं हे सिम्बॉल आहे. आणि इथे आहे चौपाटीचा स्टॉल म्हणजे चौपाटी वगैरे, चौपाटीला असे स्टॉल्स आहेत ते. आणि हे दिशा दाखवण्याचं वाटते हे आहे. आणि अजून काय आहे, हे फ्लॅग दाखवलं बघा, फिल्म्समध्ये वापरतात तो म्हणजे शॉट घेताना जो दाखवतात तो इथे आहे. बेस्ट आहे मुंबईची. ठीक आहे. परत इथे आहे सलमान खान जो की विदाऊट टी-शर्ट आहे, पूर्ण उघडा आहे वरून. आणि इथे आहे कॅमेरा जो ओल्ड म्हणजे जुन्या काळातला जो कॅमेरा होता त्याचं सिम्बॉल आहे. परत इथे आहे पाणीपुरीवाला म्हणजे मुंबईमधल्या या सगळ्या गोष्टी मुंबईमधल्या आहेत. पॅराशूट आहे, सिग्नल आहे. ठीक आहे. परत पावभाजीचं आणि पाणीपुरी असं दाखवलं आहे. अच्छा, हे पावभाजी आहे आणि हा पाणीपुरीवाला आहे. ठीक आहे. आणि आहे हे मोनोचं रेल्वे स्टेशन. ठीक आहे. आणि इथे ढोल वाजवणारा माणूस सुद्धा आहे, तुम्ही बघत असाल तर, दिसत असेल तर. ठीक आहे. आणि इथे लिहिले आय लव्ह मुंबई. तर अजून काय राहिलं आहे का तुम्हाला सांगतो, जर राहिलं असेल तर परत एकदा सांगतो. ठीक आहे. इथे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची जी हे आहे CSTला तिचं पण असं दिसतंय. आता मला माझ्या माहितीनुसार असंच दिसतं इथे, पण तसंच आहे ते बघा, कारण इथे रुपीजचे सिम्बॉल आहेत. ठीक आहे. अच्छा, इथे मच्छीवाली पण दाखवली छोटीशी, हे बघा इथे. ठीक आहे. परत इथे व्हॉट्सअपचं चिन्ह आहे. अजून काय राहिलं आहे का, हां इथे गोळा पण दाखवला आहे, गोळा आहे, हा जॉगिंग करणारा माणूस आहे. ठीक आहे. अजून काय राहिलंय, कडक चाय पण राहिली आहे, तर ही कडक चाय. अजून बस इतकंच आहे, अजून काय आहे नाही याच्यामध्ये, काय आहे नाही अजून, तर एवढंच आहे. हे मला खूप आवडलं आहे कारण इथे आय लव्ह मुंबई आणि हा जो पॅटर्न आहे ना म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, हा मला खूप आवडला आहे. हे बघूनच मी लय खुश झालो. आणि हे त्यांच्या कंपनीने हा सेशन ठेवलेला म्हणजे त्यांचा फोटो काढायचा आणि त्यांना हे आणि त्यांचं खाली कंपनीचं नाव. ठीक आहे. आता कंपनीचं नाव असू दे, त्यात काय हरकत नाही, कारण आपण त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं मग ते चालेल. ठीक आहे. पण आपण जर पर्सनली असं बनवून घेतलं असतं तर मी सांगितलं असतं की हे नका टाकू म्हणून, पण आता त्यांचं होतं ते, मग आपण काय बोलू शकत नाही. ठीक आहे. कारण त्यांनी आपल्याला सांगितलंच नव्हतं की बाबा आमचं कंपनीचं नाव येईल किंवा काय. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला गिफ्ट मिळालं आहे आणि खूप चांगलं मिळालं आहे. तर हाच होता आपला आजचा ब्लॉग आणि जास्त काय बोलायचं नाही. आणि मी कंटिन्यू बोलतो कारण की माझा हा जो व्हिडिओ आहे तो बघताना तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून मी कंटिन्यू बोलतो आहे. आणि हाच ब्लॉग आहे आपला आजचा आणि अजून काही नाही आहे. जर काय असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की टाकते. तर आपण हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि कोणाला पेन हवे असतील, ठीक आहे, हे 2 पेन आहेत माझ्याकडे, जर कोणाला हवे असतील ना असं समजू नका की आपल्याकडे पेन आहेत मग का मग, तर हे मला वाटते खूप चांगले पेन आहेत. कोणाला हवे असतील तर त्यांनी कॉमेंट करा. असं काय त्याच्यामध्ये हे नाही की बाबा पेन काय मागायचं वगैरे, असं काय नाही. तर पेन तुम्हाला पाहिजे असेल, हा मला तर खूप चांगलं वाटतं, पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो, असं काही हे नाही. फक्त कॉमेंट करा की बाबा मला हवा आहे, मी देईन तुम्हाला, कसंही करून देईन. ठीक आहे, चालेल.
आणि जर तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्राम अकाउंट माझं फॉलो केलं नसेल तर खाली बघा, कारण की मी हे जे फंक्शनला गेलेलो ते तुम्हाला ते मी स्टोरीला ठेवले होते इंस्टाग्रामच्या. तर तुम्ही इंस्टाग्रामवर स्टोरी बघितली असेल की नाही काय माहिती नाही, पण जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. बाय.